त्या गोंयांत बरेचसे विषय गाजतात. म्हणजे गोंयांत सध्या सगळ्या आघाडीचेर आसा असो दिसता आसतना एक आनीक असो एक विशय फुडें येयला की जे अधिवेशन आसा ते 6 आनी 7 फेब्रुवारीक अशें दवरलेले आसा. तर हेचेर बऱ्याच जाणांचे कांय काही प्रतिक्रिया आयकूंक येता. सरकाराची योग्य भूमिका घेवची तुमचें कितें मत? सर्वप्रथम ह्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा सगळ्या गोंयकारांक दिता. 2025 सुरू जालें. जानेवारीचे आज आमी 5 तारीख 6 तारीख जाल्ली आसा आणि ह्या पार्श्वभुमीचेर गोव्याच्या विकासाची जी जापसालदारकी आसा, जबाबदारी आसा, ही प्रामुख्यान सरकारी पक्षाचेर आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष जागरूक रावन सरकाराक योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन कशें करप अशी आसा. दुर्दैव अशें जाला की विद्यमान सरकार हे फक्त बजेट कडेन लक्ष दिता आणि बजेट सादर करून पास करून घेण्यासाठी आपणाक 2 महिने 3 महिने जाय अशी भूमिका घेवन एक मोठे अधिवेशन जेका ते बजेट अधिवेशन अशें म्हणटात ते घेतात. दुसरे वटेन नियम असो आसा की 2 अधिवेशनां मदीं 6 म्हयन्याचो कालावधी वचपाक जाय. तो कालावधी सोंपता 6 म्हयन्याचो म्हणून हे मध्येच 2 दिसांचे अधिवेशन घेवन घटनात्मक जबाबदारी पार पाडप म्हणजे चटावरचें श्राद्ध अशी एक म्हण आसा तशें हे श्राद्ध घालपाचो प्रयत्न आसा. ह्या प्रकाराक म्हाजो विरोध आसा. सरकारान करूं येता कितें की एकंदर बजेट जी अधिवेशनां जी आमची आसात त्या अधिवेशनाचो एकूण कालावधी कितलो आसता आणि गोंया समोर प्रश्न कितले आसात. गेल्या 60 वर्षांत अनेक कायदे गोव्यात झाले. ह्या कायद्यांची अंमलबजावणी कितपत जाल्या ही जर चर्चा दवरीत गोवा सरकार अधिवेशनात तर म्हाका दिसता 3 महिने पावचे ना. ह्या कारणास्तव हांव मागणी अशी करीन की अधिवेशन 2 दिसांचे दवरचे परस वर्षभरान जर एक बरे तरेन प्लॅन केली आणि 3 किंवा 4 अधिवेशनां जर दवरली आणि प्रत्येक अधिवेशन हे मिनिमम 1 महिन्याचे तर फाटल्या पानावयल्यान फुडल्या पानाचेर म्हणजे फाटल्या कांय वर्सांनी जे कितें घडलां गोव्यात त्या सगळ्या घटनांचो आढावा घेवन योग्य अशें विश्लेशण करून नवो प्लॅन लोकांसमोर कसो मांडचो हे सरकारान पळोवं येतालें. दुसरे वटेन गोव्या समाजाचे दर वर्साक दर सिजनान नवे नवे प्रश्न उबे जातात. सनबर्न सारको प्रकार आमी हल्लीच्या काळान पळयतात. आमी मोठ्या प्रमाणाचेर जुगार प्रवृत्ती गोव्यात निर्माण जाली कॅझिनोच्या रुपान हे आमी पळयतात. देशोदेशीचे लोक गोव्यात गर्दी करीत आसात आणि गोव्याच्या जमनीचे सेल विक्री मोठ्या प्रमाणाचेर जायत आसत. ह्या पार्श्वभूमीचेर गोव्याचे भवितव्य कितें ह्या संदर्भात विचार विनिमय करतलो म्हाका दिसता 6 महिने पावचे ना विधानसभेक आणि म्हणून अशें हे 2 दिसांचे तटावरचें साध्य निर्माण पूर्ण करल्या परस अशें जे फाटल्या 60 वर्षांत नव्या स्वरूपाचे जनतेच्या उपयोगाचे आणि समाजवादी विचारसरणीचे जे कायदे आसात त्या कायद्यांची अंमलबजावणी जाली ना कित्याक ती कशी पूर्ण आपण करची ह्या संदर्भाचो सांगोपांग विचार करपा खातीर सरकारान उपाय योजना करूं येता. विशय खूब आसात. त्या विशयांचेर चर्चा करून सर्वमान्य तोडगो काडपाक जाय. दुर्दैव अशें जाला की सरकार पक्षाक एक तर ही जाणीव ना, जाणीव आसली जाल्यार इच्छा शक्ती ना फुडें व्हरपाची आणि विरोधी पक्ष कमीच कमी वेळान जे कितें बोवाळ घालपाक मेळटा तितल्याचेर समाधानी आसा. म्हणून जितलो सरकार पक्ष जबाबदार आसा ह्या सगळ्या कारणांक गोंयच्या आजच्या ह्या परिस्थितीक तितलोच विरोधी पक्ष आसा. किंबहुना गोंयची जनताय आमकां कितें तें पडलां अशें म्हणून जे आमी वयर वतात पळय ताका अशी कारणीभूत जाल्या. हॉस्पिटलांनी गर्दी पडटा. नशाबाज लोक थंय सरकारी
हॉस्पिटलांतली जागा अडवल बसतात. ही नशाबंदी पूर्णतः आम्ही कमी करून पावचे ना, परंतु थोड्या बहुत प्रमाणात कंट्रोल करूयात. नोकरी ना म्हणून जर 10 जागा सरकारान जर जाहिराती काढल्यो तर 10 1000 2000 लोक अर्ज करतात. हे कित्याक निर्माण जालें? त्याचबरोबर पर्यटन व्यवसाय, उद्योग व्यवसाय, नदी व्यवसाय, पर्यावरण रक्षण या संदर्भात काम करपा खातीर गोंया भायलो मोठ्या संख्येन लोक हांगा काम करतात. त्यांच्यासाठी उपाययोजना कितें करूं येता? असे अनेक स्वरूपाचे प्रश्न गोंयासमोर आम्ही म्हणत असे तोंड उघडून आ वासून उभे आसात. म्हणून या सरकाराकडे हांव मागणी करीन. हे 2 दिसांचे चटावरचे साध्य हे उपयोगाचे ना, करू नका. आता सुद्धा तुमच्यान आनीक एक 8 दीस 10 दीस वाडो येता आणि हे सगळे विषय दवरूं येता लोकांसमोर. विरोधी पक्षान त्या संदर्भातले आपली ठराव थंय मांडूं येतात. कॉल अटेन्शन नोटिसीस मागूं येतात, प्रश्न घालूं येतात आणि खाजगी ठराव मांडूं येतात. इतल्या वर्षान आम्ही भूसुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली कित्याक ना? खूप मोठा प्रश्न येता. आतापर्यंत आम्ही कमाल जमीन धारणा कायदे कित्याक हाडले ना? आज जमिनी विकपाक लागले कित्याक? अनेक जे जमीनदार आसा ते कितें म्हणटात, आता आमचे नवे भुरगे शेतकाम करूंक तयार ना किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्तान गोवा सोडून भायर गेले. अतिरिक्त जमीन आसा ती आमी विकतात म्हणटा, जाय पुरती थोडीशी दवरतात. होच जर कायदो करता सरकारने, लँड सिलिंग ऍक्ट, रुरल लँड सिलिंग आणि अर्बन लँड सिलिंग असे कायदे देशभर झाले. तसे कायदे करात. कायदे म्हणून त्या भाटकारा कडल्यान काढून घेवची गरज ना. जी जमीन विक्री जातली त्या संदर्भातलो जमीन ती खरेदी करचो पयलो अधिकार सरकारकडे कित्याक आसूं नये? आणि अतिरिक्त एकदा कायदो पास केल्यानंतर अतिरिक्त जी भूभूमी जमीन जी उरते त्या संदर्भात नियम असो करूं येता. सरकारान घेऊन दवरपाची गरज ना आपल्याकडे काय ना जाल्यार. विकतले तुम्ही त्यासाठी पहिले आपणाक ती फर्स्ट राईट ऑफ फर्स्ट पर्चेस आपल्याकडे येतलो. किंबहुना आपल्याकडेच ती मालकी आसा अशी कायद्यान काही तरतूद करूं येता. आणि एकंदरीत ही भूधारणा जी आसा त्या भूधारणाच्या संदर्भातले तज्ञाबरोबर विचार विनिमय करून गोवा हो असोच सुंदर गोवा, अपुर्बायेचो गोवा अशा प्रकारे ह्या गोव्याची राखण करपाक कितें असो विचार करूं येता. आम्ही लँड कन्वर्जन बद्दल उदार गोवा सरकार जाल्लें आसा. आज तुम्ही अर्ज करा, फाल्यां जाहिरात येता, परवा तुमच्या हातात जमीन रूपांतराचो हुकूम हातान पडटा. हे रूपांतर करणारे कोण आणि कित्यासाठी करतात हाचे विचार विनिमय जावपा नाका थंय. तो फक्त विधानसभेने जावं येता. ते कोण करूंक तयार ना. आता जर तुम्ही म्हटले म्हणजे विधानसभा ही 2 दिसांनी दवरल्या तेचेर विधानसभा ही वर्साक 4 फावटी किंवा 3 फावटी सुद्धा दवरली. हय, हे दोन येता. कशा पद्धतीन काय सिंपल गोष्ट साधी ती न्ही. सरकारान फक्त निर्णय घेवपाचो. दर 3 महिन्यांनी विधानसभा कित्याक आसूं नये आपल्याकडे? 12 महिने आसात न्ही. 3 महिन्यांनी तुम्ही जर विधानसभा जर दवरली 2-2 आठवड्याची दवरा. कारण शेवटी सोमार, मंगळार, बुधवार, बिरेस्तार, शुक्र 4 दीस मेळटात. 5 दीस मेळटात. एक खाजगी बील मेळटा. खरो सरकारी व्यवहाराचो 4 दीस मेळटात. ही जर तुम्ही विभागणी केली न्ही तर 15 दिसाचे अधिवेशन जाता. एक मोठे अधिवेशन दवर 3 आठवड्याचे बजेट सेशन म्हणून आणि बाकी 2-2 आठवड्याची तो 3 दवर. वर्षभर तुम्ही बिझी उरल्यात. ते जर काम झालें न्ही तर विधानसभेचे जे समित्यो आसात त्या समित्याचे कार्य कितें चल्लां कोणाकूच खबर ना. एस्टिमेट्स कमिटी करता कितें? अहवाल तुम्ही कोणी वाचल्यात गोंयकारांनी त्या समितीचे? पब्लीक अकाउंट्स कमिटी कितें करता कोणी आयकलां? अत्यंत महत्वाच्यो समित्यो असतात. पब्लीक अकाउंट्स कमिटी, एस्टिमेट्स कमिटी म्हणजे अंदाज समिती आणि सार्वजनिक लेखा समिती. कोणाक खबर ना. या समित्यांच्या रिपोर्टाचेर चर्चा जाय विधानसभेन. त्यासाठी अधिवेशनां पावची ना तुका 2 अधिवेशनां घेतली जाल्यार. कामकाज ना तुम्ही कशें सांगतात? वेळोवेळी विधानसभा वेगवेगळ्यो समित्यो अपॉइंट करतात. त्याचे विचार विनिमय कोण करतलो? अंजुने आमी धरण बांदलें, सळावले धरण बांदलें, तिळावेचें उदक आमकां मेळपाक लागलें. ह्या उदकाचो विनियोग आमी योग्य प्रकारे करतात काय ना हाचेर एक व्हाईट पेपर आसा.
सरकारान तो सादर करपाक जाय, त्याचेर चर्चा जावं येता विधानसभेन. ही जमीन सिंचना खाली म्हणजे इरिगेशन खाली आम्ही हाडली तर कायद्यान तरतूद आसपाक जाय आसली खरी म्हणजे ह्या उदकाचो विनियोग तो शेतकरी करता काय करिना. कोण करता चर्चा ह्या प्रश्नाचेर? कोण करिना. आम्ही लँड टू द टिलर कायदो हाडलो. त्या लँड टू द टिलर काढलो शेतकऱ्यांक जमनीची मालकी मेळची म्हणून. आणि त्याच बरोबर त्या जमनीन त्याने योग्य ते उत्पन्न काढपाक जाय. त्यासाठी काही निकष असतात. हे कोण पळयता? खंयचे सरकार पळयता? आणि तुमकां तुम्ही म्हणटा 2 दिसांचे अधिवेशन घेवन आम्ही पुरे करतले. हे आणि अशा स्वरूपाचे अनेक अनेक प्रश्न आपल्या समोर असतात. त्याचेर विरोधी पक्ष आपल्या तरेन उलयता पण विरोधी पक्षाक सुद्धा काम करपाक खूप मोठो वाव आसा ह्या ताचेर. रान उठोवंक जाय. विरोधी पक्षान सुद्धा रान उठोवं येता. आणि त्याच बरोबर तो विरोधी पक्ष ते प्रश्न काडटा म्हणून सत्ताधारी पक्षान त्याच्याकडे कानाडोळा करपाक जायना. हे दुहेरी कर्तव्य आसा दोगांयचे. विरोधी पक्ष जे उलयतात त्याचेर सरकार काय हे करिना, विचार काय करिना. तेच आमी पळयतात न्ही. विधानसभेन अधिवेशनां जायना. जाली जाल्यार ती तितल्या पुरते बोवाळ घालून ती सोंपयतात. आणि हे जे जनतेचे जे प्रश्न जे आसा ते गोंयचे सगळी एक क्लायमेट अशा तरेचे अशुद्ध जाल्लें आसा. खंयच्याय विशयाक प्राधान्य दिवचें हें जर लोकांक कळना अशी परिस्थिती जाल्या. नोकरी ना म्हणून तरुण नोकरीच्या फाटल्यान धांवता. नोकरीचे फाटल्यान कोण दितलो? आमदार मंत्री दितलो म्हणून तेंच्या फाटल्यान धांवता. ते मेळपाक जाय म्हणून कोण तरी एक एजंट तयार जाता. तो नोकरी विकपाचे एक प्रकल्पच तयार करता. आमी पळयलें न्ही फाटल्याच्यान नोकरी विकपाचें केलें व्हडलें कांड जालें तें एके वाटेन. दुसरे वाटेन जमनी विकुया, पयसो करुया, आजच्या दिसा मजा मारुया म्हणून जमनी विकपाचें काम सुरू जालां. आमी सर्वे केली गोंयच्या एकंदरीत जमनीची सर्वे केली. कितलीं वर्सां जालीं? आज 1970 आमी ते सर्वे जमनीची लँड सर्वे केली. त्या वेळार जमनीची मालक कोण, ऑक्युपंट कोण, कुळ कोण ही नोंदी जाल्यात. अनेक नोंदी चुकीच्यो जाल्यात. ते आता इतल्या वर्सां नंतर आज मालक उरल्यात कोण, कुळ उरल्यात कोण, हे अपग्रेडेशन जावपाक नाका त्या हेचे रेकॉर्डाचें. त्याकडे सरकारचे लक्ष आसा? ना. सरकार फक्त अमिशात दिवपाक आसा. तेच जालां न्ही. ही कितें आसा एकट्याच सरकाराक दोश दिवचे ना म्हणल्यार जनताय जागरूक जावपाक जाय. विरोधी पक्ष सामको अंगठ्याचेर बोटाचेर उबो जावपाक जाय. ताणें तांडव करपाक जाय नाही म्हटलें तरी. आनी ताका सरकारान ताका तशेंच उत्स्फूर्त अशी ताका दाद दिवपाक जाय. सो इट्स अ टू वे प्रोसेस. आमचे कडेन तोच खंय तरी टू वे प्रोसेस बंद पडला.